आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे। इथून जाताना ना एक खाडी लागते मला, आणि आपलं जे काही निर्माल्य आहे ते मी या खाडीच्या बाजूला असलेल्या आजूबाजूच्या झाडांमध्ये टाकते। चला मी तुम्हाला दाखवते आता या खाडीची अवस्था काय झालेली आहे। सर्व कचरा वगैरे टाकून, निर्माल्य वगैरे टाकून त्या पाण्याची काय अवस्था झालेली आहे ते मी तुम्हाला दाखवते। चला। आजा मेरे साथ, आजा। तर तुम्ही अशा प्रकारे ना जे निर्माल्य असतं तुमचं, देवाला वाहिलेली जी फुलं असतात ती समुद्राच्या पाण्यामध्ये न टाकता तुम्ही काय करायचं, अशा ठिकाणी ये बता ना बेटा, ये सब अशा ठिकाणी जी हिरवळ असते, झाडं असतात, या झाडांमध्ये येऊन काय करायचं, तुम्ही ती फुलं टाकून द्यायचं, त्यांना तेवढी खतपाणी मिळतं। आणि जर तुम्ही समुद्राकडे गेलातच ते टाकायला, तर तिथे मोठे मोठे आहेत ना असे कलश ठेवलेले असतात, त्या कलशामध्ये ती फुलं टाका। आणि तुम्हाला असं वाटतंय की देवाची फुलं पाण्यामध्ये समर्पित करायला पाहिजेत, समुद्राच्या पाण्यात, तर तुमच्याकडे जी फुलं असतात त्यातलं एक फूल तुम्ही काढून घ्या। जसं हे एक फूल काढून घेतलं आणि त्या समुद्राच्या पाण्यात टाका आणि त्याचं विसर्जन करा आणि त्याला नमस्कार करा। परंतु माझी सर्वांना विनंती आहे की समुद्राचं पाणी खराब होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या। आणि ह्या निसर्गातल्या झाडांमध्ये येऊन तुम्ही काय करा, तुमचं निर्माल्य टाका। तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठे झाडं असतील, त्या झाडांच्या, अशा प्रकारच्या झाडांच्या ह्याच्यामध्ये ते निर्माल्य टाका। आणि एवढीच माझी सर्वांना विनंती आहे। धन्यवाद।